जय शिवराय मित्रांनो, मी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा एक छोटा कार्यकर्ता, छोटा आंदोलक हुतात्मा नगरी म्हाळुंगे पडवळ या ठिकाणाहून आपल्यासमोर येत आहे. आणि जे सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेचा धुराळा उडत आहे आणि या धुराळ्यात मराठ्यांचे जे प्रलंबित प्रश्न असतील, गेली अनेक वर्ष सातत्याने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, छत्रपती संभाजीराजे भोसले असतील, त्याचप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील असतील, हे मांडत आलेत आणि मराठा समाजाला कुठेही न्याय मिळाला नाही. मराठा समाजाने जो अल्टिमेट दिला होता तो संपलेला आहे. आणि आता मनोजदादा जरांगेंनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये लोकांच्या समोर आपली भूमिका जाहीर केलेली आहे का 288 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार हे उभे राहतील. आणि त्याप्रमाणे आपल्या आंबेगाव तालुक्याचा संपूर्ण डाटा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे तालुक्याचा पूर्ण डाटा गेलेला आहे. आणि हा डाटा गेल्यानंतर त्या ठिकाणावरून तालुक्यातूनही काही इच्छुक म्हणून नावं गेली आहे. आणि त्यापैकी आता गुरुवारी 24 तारखेला मनसर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही इच्छुक असतील, मराठा समाज बांधव असतील, यांची विचारविनिमयाची बैठक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्या तालुक्यातून एक पुढे नाव जाऊ शकतं. आणि सध्या मी मराठा समाजाकडून मनोजदादा पाटील जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी इच्छुक आहे. माझा पूर्ण तालुक्याचा बायोडाटा, तालुक्याची मतदारसंख्या, प्रत्येक गावगावी 20-20 मराठा सेवकांची नेमणूक ही अशी आमच्या प्रकारे पूर्ण झालेली आहे. आणि तो डाटा गेलेला आहे. आणि दादांना भेटण्यासाठी अनेकांची आता मांदियाळी लागलेली आहे. परंतु दादांनी पूर्णपणे सांगितलेलंच आहे का जे मराठा आंदोलक असतील किंवा ज्या ठिकाणी NT उमेदवार असतील त्या ठिकाणी आपले उमेदवार द्यायचे नाही, मराठा समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यायची. आणि ज्या ठिकाणी आपले आमदार म्हणून निवडून येतील तर अशाच ठिकाणी आपल्याला उमेदवार द्यायचे. अन्यथा समाजाने निर्णय घ्यायचा आहे का ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. आणि जो आपल्याला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देईल. कारण आपण आंबेगाव तालुक्याची परिस्थिती बघतोय, विकासाच्या नावाखाली राजकारण चाललं आहे. आणि पक्ष बदलतं आहे, कोण इकडं जातं आहे, कोण तिकडं जातं आहे, ह्याच गोष्टी चालले. प्रत्येक राजकीयाला आपलं राजकीय करिअर सेटल करण्याची सध्या वेळ आहे. आणि त्या प्रकारे ते राजकारण करू पाहत आहे. परंतु मराठा आंदोलक म्हणून मी काय राजकीय म्हणून बोलत नाही किंवा राजकीय आपला पिंड बी नाही. परंतु मराठा समाजासाठी नेहमी झटायचं हे इथून पुढं ठरवलेलं असताना या ठिकाणी मनोजदादा पाटलांनी मला जो आदेश दिला का तुम्ही तयारीला लागा आंबेगाव विधानसभेमधून, त्याप्रकारे मी 2 दिवसापासून तयारीला लागलेला आहे. काही गावांचे काल सातगाव पठारचे दौरे झाले. त्या दौऱ्यामध्ये बी उत्स्फूर्त असा मराठ्यांचा प्रतिसाद लाभत आहे. आणि या तालुक्याचं मतदान 2.5 ते 3 लाख आहे. आणि त्यामधून 2-2.25 लाख रुपये 2-2.25 लाख मतदान हे होत असतं. आणि हे होत असताना इथं जर 2 पक्षांचे 2 उमेदवार उभे आहेत आणि अजून बी बरेच उमेदवार उभे आहेत, तर कमीत कमी त्याच्यामध्ये आपली मराठा बांधवांची संख्या, मराठा मतदारांची संख्या भरपूर आहे. आणि कमीत कमी मराठा समाजाच्या विरोधात, उमेदवाराच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा राहू द्या, तर कमीत कमी इथं मराठा समाजाचा उमेदवार हा कमीत कमी 20 ते 25 हजार मतांनी निवडून येईल ही अशी मी ग्वाही देतो. कारण लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही पाहतोय का गावोगावी जाऊन लोकांनी ना सरळ हाताने म्हणतात तुम्ही उभे राहा, तुम्ही हे करा, ते करा आणि मराठा समाजासाठी आपल्या काहीतरी करा. आणि त्याला अनुसरून मी या ठिकाणी मी सर्वांशी चर्चेसमोर येत आहे. त्याचप्रमाणे गावोगावची दौरे बी चालू झालेले आहेत. आणि गुरुवारी मराठा समाजाची बाजार समितीमध्ये मिटिंग आहे मनसरला, तर सर्व मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी जमावे अशी सर्वांना विनंती करतो. आणि एक मराठा लाख मराठा आणि मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील. लढा तर लढा, नाही लढायचं तर नाही लढायचं, ज्याला पाडायचं आहे त्याला पाडायचं आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणायचं. मराठा समाजाच्या वतीने एवढंच सांगतो. आणि मनोजदादा पाटील जरांगे यांनी मला जी विधानसभेची तयारी करायला सांगितली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, गोरगरीब कुटुंबातून मी जन्माला आलो आहे, या कार्यकर्त्याला मला या ठिकाणी इच्छुक म्हणून
त्यांनी जे माझ्या नावाला अग्रक्रम दिला आणि मला तयारी करण्यास सांगितलं त्याबद्दल संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा.